महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार देखील विजयी झालेले आहेत। पुण्याच्या प्रभाग क्रमांक 23 मधून गुंड बंडू आंदेकरची भाऊजय लक्ष्मी आंदेकर आणि सून आंदेकर या राष्ट्रवादीकडून उभ्या होत्या, त्या देखील विजयी झाल्या। तर सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील आरोपी भाजपच्या शालन शिंदे यांनी तुरुंगातून निवडणूक लढवली आणि त्याही विजयी झाल्या। जळगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक महिन्यांपासून तुरुंगात असलेले माजी महापौर ललित कोल्हे आणि त्यांचा मुलगा पियुष कोल्हे हे देखील विजयी झालेत। पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेला संशयित आरोपी श्रीकांत पांगारकर यानंही जालना महानगरपालिकेसाठी अपक्ष निवडणूक लढवली आणि तोही विजयी झाला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।